जरा खालतारा थोडं खालतारा हा ते तो हा कशाला वत पदावर बस चला घ्या होत आहे विषय चालू आहे म्हणलं थोडं होता माझा आहे कुठं आहे कुठं मागे सर बरं बाबाळ बापरे घ्या म्हणजे तुम्ही थांबलं पाहिजे पाळू जगू ये मोर कशाला जगू बस आम्ही जगू आम्ही मोर ये जगू रे त्याचं काय ऐकतंय हे जगू मोर हे जगू ना आपल्याकडे घे चप्पल काढून चितलाकडे मागे किती वेळ काय त्यांनी जो पदभार घेतल्यापासून ज्या राज्यामध्ये जे धाडी सत्र चालू आहे किंवा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे भेसळीचं प्रमाण आहे ते भेसळ करणाऱ्यांना एक चपराक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून बसत असलेला गेली 15 दिवस झाला आपण बघतोय. कारण आता जो आज आपण या ठिकाणी जो दुग्धाभिषेक करण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याला तो घेण्यामागचं कारण असं आहे की अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कुठं जास्त काळ या पदावरती राहण्यासाठी लोकांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण जे लोक भेसळ करतायत तीच लोक ह्या सिस्टीमला कुठेतरी बदलण्याचा अशा कर्तव्यदक्ष अधिकारी बदलण्याचा प्रयत्न करत असतात. तर ह्याचा आज कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आहे की लोकांमधून त्यांना सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्र बनपुरी गावामध्ये आपण एकत्र आलेलो आहे. हॅलो आलाय का तू? हो शिस्तीत होता. थांबा फोटो एक घेतला की 15 दिवस जसा तुकाराम मुंडे साहेबांनी अन्न व औषध प्रशासनाला महाराष्ट्रामध्ये जे दूध संकलन करणारे आणि दुधामध्ये भेसळ करणारे असे संकलनवाले त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेले आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जसं तुकाराम मुंडे साहेबांनी चार्ज घेतल्यापासून 30% दूध संकलन कमी झालेलं आहे. कारण 50% दूध संकलनवाले हे दुधामध्ये भेसळ करत होते आणि हे भेसळ करत असल्यामुळे दुधाचा पुरवठा जास्त होत असल्यामुळे शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नव्हता. आता मुंडे साहेबांनी जसा चार्ज घेतला आहे तेव्हापासून बऱ्यापैकी भेसळ थांबलेले आणि दुधाची मागणी वाढलेली आहे. थोड्याच दिवसात दुधाला चांगला भाव मिळणार आहे. आणि मुंडे साहेबांनी जो भेसळवाल्यावर जे ॲक्शन घेतल्या त्यांच्या समर्थनात आज आम्ही बनपुरीतील सर्व शेतकरी बांधव मुंडे साहेबांना समर्थन म्हणून त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करणार आहोत. किती वेळ काय त्यांनी जो पदभार घेतल्यापासून ज्या राज्यामध्ये जे धाडी सत्र चालू आहे किंवा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे भेसळीचं प्रमाण आहे ते भेसळ करणाऱ्यांना एक चपराक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून बसत असलेला गेली 15 दिवस झाला आपण बघतोय. कारण आता जो आज आपण या ठिकाणी जो दुग्धाभिषेक करण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याला तो घेण्यामागचं कारण असं आहे की अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कुठं जास्त काळ या पदावरती राहण्यासाठी लोकांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण जे लोक भेसळ करतायत तीच लोक ह्या सिस्टीमला कुठेतरी बदलण्याचा अशा कर्तव्यदक्ष अधिकारी बदलण्याचा प्रयत्न करत असतात. तर ह्याचा आज कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आहे की लोकांमधून त्यांना सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्र बनपुरी गावामध्ये आपण एकत्र आलेलो आहे.